सगळ्यांना नमस्कार. मी कुलकर्णी विजयकुमार मोरकर आपणापुढे एक विषय मांडतोय. हा विषय मांडत असताना माझा अधिकार नाही, पण मनुष्य जेव्हा जन्मतो त्याच्यावर 3 ऋण असतात: समाज ऋण, मातृपितृ ऋण, राष्ट्र ऋण. हे जेव्हा असतात त्यावेळेस मनुष्य तिचा जन्मतो, ज्या भूमीचं, त्या मातीचंही ऋण त्याच्यावर असतं. त्यामुळे आपल्याकडं सामाजिक एक जबाबदारी असते. समाजाचा आपण घटक आहोत. त्या अनुषंगाने आपल्यानं जेवढं होईल तेवढं समाजासाठी काहीतरी करावं असं वाटत असतं. आणि स्वतः त्या पात्रतेचा नसताना सुद्धा शिक्षण क्षेत्रामध्ये काही प्रमाणात जे विद्यार्थ्यामध्ये शिक्षणाची अरुची आहे, आवड कमी होत चाललेली आहे, कर्तव्याची जाणीव दिवसेंदिवस कुठेतरी लोप पावत आहे. त्या अनुषंगाने त्या विद्यार्थी घटकाच्या भविष्यासाठी, आपल्या पाल्याच्या भविष्यासाठी काही कर्तव्य असतात आणि ते कर्तव्य निभवत आपणाला समाज ऋण आणि आपलं पारिवारिक सुद्धा ऋण तिथं प्रस्थापित करायचं असतं, पूर्ण करायचं असतं. आणि त्यामध्ये साध्या गोष्टी असतात. त्यामधून विद्यार्थी आणि समाज जीवन घडत असतं. विद्यार्थी घडला म्हणजे समाज जीवन घडलं. कारण विद्यार्थी येणाऱ्या भविष्यकाळाचा आधार असतो. आणि त्यामुळं जेव्हा विद्यार्थ्याच्या जडणघडणीमध्ये जेवढी प्राध्यापकाची, शिक्षकाची भूमिका आहे तेवढीच भूमिका पारिवारिक सदस्याची, आईवडिलाची असते. जेव्हा पाल्य महाविद्यालयातून, शाळेमधून घरी येतो, त्यानंतर आल्यानंतर तो काय शिकला, आज कोणते त्याला विषय अवघड गेले, कोणत्या विषयामध्ये त्याचं समाधान झालं, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याला कधी मित्र बनून, कधी आईवडील बनून, कधी सहज बोलत त्याच्याशी जर चर्चा केली तर त्या विद्यार्थ्याचाही विकास होईल. आणि या समाजामध्ये एक शिक्षणाची एक नवीन सुरुवात होईल आणि शिक्षणाचा नवीन एक पॅटर्न बनेल. ज्या पॅटर्नमुळे आपण आपलं गाव, आपला तालुका सोडून आपण अजून कुठं जात असतो ते जाण्याची आवश्यकता नाही. फक्त आपल्या विचारामध्ये आणि कर्तव्य कर्मामध्ये परिवर्तन करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी साध्या काही गोष्टी आहेत, विषय आहेत, ते सर्वसामान्याला माहिती आहे. पण माझ्यासारख्या पामर अज्ञानी माणसाने असं तरी काहीतरी बोलावे. आणि त्या विषयात कधी कोणी मजाक उडवेल, कोणी काय वेडाय म्हणेल, कोणी किती अतिशहाणा म्हणेल, किंवा काय प्रत्येकाचे विचार ज्याप्रमाणे असतील त्याप्रमाणे ते करतील. पण माझं जे कर्तव्य आहे त्या कर्तव्यानुसार मला जे वाटतंय ते मी मराठीमधून लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्या प्रयत्नातून एवढंच साध्य करायचं आहे की विद्यार्थी हा स्वावलंबी बनावा, त्याच्या शिक्षणाचे व्यक्तिगत विकास, व्यक्तिमत्व विकास, त्याबरोबर सामाजिक, राष्ट्रीय विकास होत जावा, अशी एक मनातून तळमळ असते. भलेही तिथं सामाजिक स्तरावर अनेक विषय आहेत. विद्यार्थी जीवनामध्ये संगत असते, त्याचे विचार असतात, त्याच्या अज्ञान असतं, त्याला समजत नाही. कधी त्या माहोलमध्ये ते वयानुसार एक हे भरलेलं असतं, अहंकार म्हणता येणार नाही त्याला अज्ञानच म्हणता येईल. कारण कळत नसतं, जीवनाचं पूर्ण ज्ञान नसतं. त्यामुळे तो कुठं चुकीच्या संगतीमुळे वेगळीकडे जाऊ शकतो. त्यावेळेस त्यावर जसं शाळा कॉलेजची जिम्मेदारी आहे तशी परिवाराची पण जिम्मेदारी आहे. आणि त्यामुळे
विद्यार्थी जेव्हा घरी येतो त्याच्याशी संवाद साधण्याचं कर्तव्य हे आईवडिलाचंही आहे आणि विद्यार्थ्याचंही आहे की आपल्या आईवडिलाचं जे कष्ट आहेत, जे त्यांनी आपल्यासाठी त्याग केला आहे, त्यांच्या मनामध्ये फक्त आपल्या पाल्याचं हित एवढंच असतं. दुसरं त्यांचं कर्तव्य कर्म, ते मेहनत करतात, कष्ट करतात आणि त्यांच्या पाठीमागे त्यांना एवढंच वाटत असतं की माझा पाल्य सफल बनावा, आदर्श मनुष्य बनावा, समाजासाठी, स्वतःसाठी, परिवारासाठी जगत राहावा. आणि त्या कल्पनेतून एक काहीतरी मांडण्याची एक प्रयत्न केलेला आहे. तो असा आहे, हे लिहिण्याच्या पाठीमागेला एक उद्देश सांगतो की पहिले शिक्षणाचे साधन नव्हते, पण आता सध्या शिक्षणाचे साधन, माध्यम, शाळा, महाविद्यालय गावोगावी उपलब्ध आहेत आणि त्यानुसार शिक्षणाची संधी द्वारा आपल्या दरवाजाजवळ आलेली आहे आणि त्यामुळे आपल्याला सगळं सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. त्यामुळे आज शिक्षणाचं महत्त्व विद्यार्थ्याला पटवून देणं आपलं कर्तव्य आहे. आणि त्या अनुषंगाने लहान तोंडी मोठा घास या विचाराने एक मराठीतून विकास नावानं काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. मराठीत, तसं माझा विषय हिंदी असल्यामुळे मराठी लिहिणं तेवढं सहज शक्य नाही, पण लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. शिक्षणाची संधी माझ्याद्वारी आहे, शिक्षणाची संधी माझ्याद्वारी आहे, सगळ्यासाठीच एक सुवर्ण संधी आहे, सगळ्यासाठीच एक सुवर्ण संधी आहे. चला आपण प्रतिज्ञा करू, असलेल्या संधीचे विचार परिवर्तनशील सोने करू. चला आपण प्रतिज्ञा करू, असलेल्या संधीचे विचार परिवर्तनशील सोने करू. विकासाची सुरुवात आपल्यापासूनच करू, विकासाची सुरुवात आपल्यापासूनच करू. त्यासाठी आता आपण असा विचार करू, त्यासाठी आता आपण असा विचार करू. माझा पाल्य शिकतोय काय, माझा पाल्य शिकतोय काय, त्याची संगत कोणाशी आहे, त्याची संगत कोणाशी आहे, त्याची सवय, त्याच्या सवयी कोणत्या हायता, त्यांच्या सवयी कोणत्या हायता. माझ्या मेहनतीची त्याला किती जाणीव हाय, माझ्या मेहनतीची त्याला किती जाणीव हाय. तो टाकतोय का विकासाच्या पायावर पाय, तो टाकतोय का विकासाच्या पावलावर पाय. शिक्षणाचे महत्त्व त्याला रोज रोज पटवून देऊ, शिक्षणाचे महत्त्व त्याला रोज रोज पटवून देऊ. शिकला सवरला तर तुझेच बरं हाय, शिकला सवरला तर तुझेच बरं हाय. हेच ब्रीद त्याच्या मनावर बिंबवायचं हाय, हेच ब्रीद त्याच्या मनावर बिंबवायचं हाय. त्याच्यासाठी रोज रोज 5 मिनिट वेळ द्यायचा हाय, त्याच्यासाठी रोज 5 मिनिट वेळ द्यायचा हाय. शाळा कॉलेजमधून काय काय शिकला आज एवढंच विचारायचं हाय. शाळा कॉलेजमधून आल्यावर काय काय शिकला आज एवढेच विचारायचं हाय. त्याच्या अवघड विषयात त्याला आधार देऊ, त्याच्या अवघड विषयात त्याला आधार देऊ. वेळोवेळी त्याची प्रगती तपासत राहू, वेळोवेळी त्याची प्रगती तपासत राहू. त्याच्यामधले कौशल्य गुणांना वाव देऊ, त्याच्यामधल्या कौशल्य गुणांना वाव देऊ. त्याच्या जीवनात त्याला सफल मनुष्य बनवू, त्याच्या जीवनात त्याला सफल मनुष्य बनवू. त्याच्या प्रगतीमध्ये आपण सारथी बनू, त्याच्या प्रगतीमध्ये आपण सारथी बनू. यातूनच आपल्या शहराची शिक्षणात एक ओळख बनू, यातूनच आपल्या शहराची शिक्षणात एक ओळख बनू. विद्यार्थ्यांनी पण यानंतर विद्यार्थ्यासाठी काही उपदेश, फक्त आईवडिलाचाच उपदेश नाही, यात विद्यार्थ्यांनी पण आपल्या मातापित्याच्या कष्टाची जाणीव ठेवू, विद्यार्थ्यांनी पण आपल्या मातापित्याच्या कष्टाची जाणीव ठेवू. मनोरंजनाबरोबर अभ्यास करू, मनोरंजनाबरोबर अभ्यास करून एक नवीन जीवनाची सुरुवात करू, एक नवीन जीवनाची सुरुवात करू. अशक्य असे काही नसते, अशक्य असे काही नसते. सुरुवात केल्यावर सगळे सोपे असते, सुरुवात केल्यावर सगळे सोपे असते. ह्याप्रमाणे आपले विचार प्रस्तुत करण्याचा प्रयत्न केला आहे. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सोपंत, प्रयत्नांती परमेश्वर.
वाळूचे कण रगडिता तेलही गळे, असं हे जे प्रोत्साहनपर संदर्भ आहेत, वाक्य आहेत, त्यानुसार एकमेकाला साथ देऊन एक दिवा दुसऱ्या दिव्याशी जर पेटवत ठेवला तर चहूबाजूने प्रकाश होत असतो. तसंच आपल्याला विद्यार्थ्यामध्ये एक प्रोत्साहन द्यायचं आहे, त्यांना वेळोवेळी मदत करायची आहे, वेळोवेळी त्यांच्या प्रगतीकडे लक्ष जर दिलो आपण सर्वांनी, तरी तिथं आपल्या शहराचा, गावचा, देशाचा, समाजाचा, राज्याचा, सगळ्याचा विकास होणे शक्य आहे. त्यामुळे फक्त लहान तोंडी मोठा घास या भूमीचा एक दास म्हणून, सेवक म्हणून माझ्या मनामध्ये जे भावना आज सहज आल्या ते तुमच्यापुढे प्रस्तुत केले आहेत. ज्या चुका असतील, जे काही वाटत असेल ते स्वतः मी स्वीकारतो आणि जे चांगलं आहे ते तुमचं आहे. नमस्कार.